हॅलो आणि वेलकम. तर सर्वांचं स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं हा फॉर्म्युला काय होता की जर माझ्याकडे एक फंक्शन असेल ज्याची मॅक्सिमम व्हॅल्यू m असेल, मिनिमम व्हॅल्यू स्मॉल m असेल, तर जे आपला एरिया अंडर द कर्व आहे इंटिग्रेशन a टू b f ऑफ x dx हा नेहमी मॅक्सिममच्या एरियामध्ये आणि मिनिममच्या एरियाच्यामध्ये लाय करतो. आता हा सेम कन्सेप्ट आपण यूज करणार आहे, पण त्यात थोडासा चेंज आहे. मॅक्सिमम मिनिमम न काढता जर आपल्याला बाउंड्री कंडिशन मिळालं तरी चालेल. बाउंड्री कंडिशन म्हणण्याचा अर्थ की फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असलं पाहिजे. जसं हा क्वेश्चन आहे JEE मेन 2022ला आला होता. आय थिंक 27 जुलै 27 टाईमला 27 डेट होती जुलैची शायद, कदाचित आठवत नाही एक्झॅक्टली. तर सपोज आता मला फंक्शन मी पूर्ण हे फंक्शन घेऊ शकतो किंवा जस्ट वरचं फंक्शन घेऊ शकतो, काही हरकत नाही. तर सपोज मी फंक्शन घेतलं आहे वरचं की लेट से जे एफ ऑफ एक्स आहे ते आहे माझं 8 sin x मायनस sin 2x. आता मॅक्सिमम आहे की मिनिमम आहे, इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे चेक करायसाठी मी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढतो. सो एफ डॅश एक्स काय होणार, 8 साईनचा डेरिव्हेटिव्ह झाला cos x, ठीक आहे, मायनस साईनचा डेरिव्हेटिव्ह झाला अगेन cos x, सो cos 2x आणि 2xचा डेरिव्हेटिव्ह 2, ठीक आहे. हा एफ डॅश एक्स इथून तर काही एक्झॅक्टली सांगू शकत नाही मी कोणती व्हॅल्यू मोठी आहे कोणती छोटी आहे, ठीक आहे. नेक्स्ट आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह काढतो परत. सो एफ डबल डॅश एक्स हे आपल्याला सांगेल काय कंडिशन आहे. तर सो 8 कॉसचा डेरिव्हेटिव्ह झाला साईन 8 साईन एक्स मायनस ऑब्वियसली कॉसचा मायनस होईल तर मायनस मायनस प्लस 4 साईन 2x, ओके, 4 साईन 2x. आता बघा इश्यू कसा आहे की साईनची किती व्हॅल्यू असू द्या या दोन केसमध्ये व्हॅल्यू हमेशा 0 आणि 1च्या मध्ये येते. तर ही जी व्हॅल्यू एफ डबल डॅश एक्स इज लेस दॅन 0, एफ डबल डॅश इज लेस दॅन 0. जर कम्पेअर चेक करायचं तर आपण करू शकतो. कसं करू शकतो, समजा हा मायनस 8 साईन एक्स आहे, ओके, याला मी लिहितो 2 टाइम्स साईन एक्स कॉस एक्स, तर 2 × 4 झाला 8 साईन एक्स कॉस एक्स, राईट. आता दोन्ही ठिकाणून मी काय करतो 8 साईन एक्स कॉमन काढतो मायनस साईड, मायनस 8 साईन एक्स कॉमन काढला. आता मायनस 8 साईन एक्स कॉमन काढला तर इथे काय राहिला 1, इथे झाला मायनस आणि हा झाला कॉस एक्स. आता बघा सिम्पलची गोष्ट आहे, ही व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह, साईन पण पॉझिटिव्ह आहे. का बरं, कारण की आपण कुठल्या रेंजमध्ये आहे π/4 ते π/3 फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह असतो. ही पण पॉझिटिव्ह आहे आणि शेवटी हरवला मायनस, सो मायनस इंटू प्लस, सो आन्सर इज निगेटिव्ह. सो बेसिकली एफ डबल डॅश आपल्याला काय मिळाला, लेस दॅन 0. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह तो काय डिक्रीजिंग आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पण काय भेटला आपल्याला डिक्रीजिंग, तुम्ही चेक करू शकता डिक्रीजिंग भेटेल तो पण, हा डिक्रीजिंग आहे, हा डिक्रीजिंग आहे. सो फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, ठीक आहे. तर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, इक्रीजिंग हे वगैरे गोष्टी तुम्ही कुठे शिकल्यात, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये. आता जर फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे याचा अर्थ काय की जो काही आपला ग्राफ असेल, मी एक्झॅक्टली हा ग्राफ तर काढत नाही कारण की सॉल्व करून काढायला वेळ लागेल, जस्ट अंदाजा म्हणून की असं काहीतरी आपला ग्राफ असेल डिक्रीजिंग. ही आपली पहिली व्हॅल्यू असेल π/4 साठी, इथे कुठेतरी व्हॅल्यू असेल आपली π/3 साठी. आपल्याला हा एरिया काढायचा आहे, राईट. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जर ही π/4 आहे तर हा झाला आपला एफ ऑफ π/4 आणि सिमिलरली ही व्हॅल्यू झाली आपली एफ ऑफ π/3. बस हे दोन व्हॅल्यू यूज करायचे आपल्या इथे. आता या फंक्शनमध्ये एफ डबल डॅश लेस दॅन 0 आपल्याला मिळाला आहे, राईट, ओके. आता लॉजिक यूज करून आपण क्वेश्चनला सॉल्व करायच्या मागे लागू, ठीक आहे. पॉईंट नोट करायचं काय की माझं स्ट्रिक्टली डिक्रीजिंग जे फंक्शन आहे ते ॲक्च्युली एफ डबल डॅश हा लेस दॅन 0 आला. कुठल्याही व्हॅल्यूसाठी एफ डबल डॅश हा डिक्रीजिंग आला, म्हणजे सॉरी लेस दॅन 0 आला, म्हणजे एफ डबल डॅशचा स्लोप निगेटिव्ह आहे. म्हणजे जर मी एफ डॅश एक्सचा पाहिला असेल तर हे जे फंक्शन आहे एफ डॅश एक्स, हे एफ डॅश एक्स आपलं काय डिक्रीजिंग आहे. सो याचा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग कुठला आहे, एफ डॅश एक्स हे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे. फंक्शनचं माहिती नाही, मी कशाची गोष्ट करतो आहे, एफ डॅश एक्सची गोष्ट सुरू आहे इथे. परत सांगतो काय म्हणणं आहे, याला फक्त रँडमली एक फंक्शन पकडून घ्या. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नेहमी निगेटिव्ह असतो, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नेहमी निगेटिव्ह आहे. म्हणजे हा जर निगेटिव्ह असेल याचा अर्थ याच्या वरचं फंक्शन काय कंटिन्युअसली डिक्रीजिंग आहे, म्हणजे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे. याची गोष्ट केलीच नाही, हा आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की जो एफ डॅश एक्स आहे माझा
हा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे आणि याची व्हॅल्यू काय राहणार हमेशा एफ डॅश ऑफ. आता बघा हायर व्हॅल्यू कशाची राहणार आहे डिक्रीजिंग असल्यामुळे इनिशियलची दॅट इज π/4 आणि इट शुड बी ग्रेटर दॅन एफ डॅश ऑफ π/3. डिक्रीजिंग असल्यामुळे मोठ्या इनपुटसाठी छोटी व्हॅल्यू, मोठ्या इनपुटसाठी छोटी व्हॅल्यू. बस व्हॅल्यू पुट करा इथे. π/4 म्हणजे किती √2 होते. चला इथे व्हॅल्यू पुट करा. कुठे करायचं इथे पुट करायचं आहे. 8√2 मायनस 2 बघा 8√2 झाला हा 8 इंटू कॉस 45 किती झाला 1/√2 राईट. आता 45 इंटू 2 किती झाला 90 डिग्री. कॉस 90ची व्हॅल्यू 0 सो त्याचं काम संपलं. सो एफ डॅश एक्स. नाईस. ओके नेक्स्ट इकडे π/3 साठी पुट करून बघू. चला 8 इंटू कॉस π/3 किती असते कॉस 60 1/2 आहे. सो 8 इंटू 1/2 मायनस 2 टाइम्स. आता कॉस आहे 120. कॉस किती आहे 120. 120 म्हणजे मायनस 1/2. ठीक आहे. सिम्पली 2 कॅन्सल मायनस मायनस प्लस. दिस इज 4 मायनस मायनस प्लस 1 बेसिकली 5 हा एफ डॅश एक्स. आणि तुम्ही याला सिम्पली सॉल्व केलं तर हा झाला 4√2. ओके आता आपल्याला तर फंक्शन पाहिजे होतं एफ ऑफ एक्स पाहिजे होता. सो मी काय करणार दोन्ही साईडला इंटिग्रेट करणार. सो इंटिग्रेटिंग बोथ साईड कारण की मला एफ ऑफ एक्स पाहिजे. सो इंटिग्रेटिंग बोथ साईड. एफ डॅश एक्सचं काही विचारायचं नाही मला इंटिग्रेशन एफ ऑफ एक्सचं विचारलं आहे. तर मी आधी याला एफ ऑफ एक्स बनवतो. सो इंटिग्रेटिंग बोथ साईड. सो इंटिग्रेशन एफ डॅश एक्स डी एक्स. ऑब्व्हियसली कुठून कुठपर्यंत आपल्याला लिमिट माहिती आहे पण मी सध्या फक्त फंक्शन बनवतो आहे लिमिटने काढत आहे. सो इंटिग्रेशन 4√2 dx इंटिग्रेशन 5 dx. आता हे झालं माझं ॲक्च्युअल फंक्शन एफ ऑफ एक्स राईट. आणि डेफिनेट इंटिग्रल असल्यामुळे प्लस सी लिहायची गरज नाही. इथे काय भेटलं मला 4√2x आणि इथे मला मिळाला 5x कारण की dxचं इंटिग्रेशन काय होतं x. आता समोर काय करायची एक्स्ट्रा गरज आहेच नाही. का बरं गरज नाही आहे सिम्पल रिझन आहे. सगळ्याला एक्सनी डिवाइड करा. आता एक्सनी जर डिवाइड केलं तर मला काय मिळालं 5 एफ ऑफ एक्स बाय एक्स म्हणजे जे आपल्याला ओरिजिनल फंक्शन पाहिजे होतं ते. परत 4√2 आणि एक्स कॅन्सल. आता हेच आपल्याला पाहिजे होतं. आता परत दोन्ही साईडला इंटिग्रेशन करा आणि लिमिट तुमची काय असली पाहिजे π/4 टू π/3 अगेन π/4 टू π/3. सांगायची गरज नाही हे तुमची मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू आहेच. इथे पण इंटिग्रेशन करा π/4 टू π/3. ऑब्व्हियसली सोबत dx राहणार आहे प्रत्येक ठिकाणी. dx झाला आपला आन्सर. सो 5 इंटू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट π/3 मायनस π/4. हे आपलं इंटिग्रेशन जे आपल्याला पाहिजे होतं आय. आणि इथे पण π/3 मायनस π/4 इंटू 4√2 झालं. याचं सिम्पलचं कॅल्क्युलेशन आहे. जर तुम्ही केलं असेल बघा 4 मायनस 3 दॅट इज पाय. सो 5π/12 5π/12 पेक्षा आय जास्त आहे. इथे पण काय 12 आहे. ठीक आहे. आता परत π/12 असेल पण 4 आणि 3 कॅन्सल होईल. π/3 π√2 इंटू π/3 हे आहे आपलं फायनल आन्सर. सिम्पलचा कन्सेप्ट आहे पण ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपल्याला इन्व्हॉल्व करायच्या. कुठल्या एक तर आपण जे चेक करतोय ते इनइक्वॅलिटी चेक करतोय. का बरं इनइक्वॅलिटी चेक केला आहे कारण की क्वेश्चन तसा होता की आपल्याला करेक्ट इनइक्वॅलिटी ओळखायची होती एरिया अंडर द कर्वसाठी. सेकंड मेन पॉईंट कुठला होता की इथं मी 3दा डिफरन्शिएट बेसिकली 2दा डिफरन्शिएट केलं तर माझ्याकडे 3 वेगळे फंक्शन आहे. मी चेक केलं की याचं मी एक्झॅक्ट अजून सांगू शकत नाही. सॉल्व करायला मला cos 2x cos x मध्ये कन्वर्ट करावं लागेल. नंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर करावं लागेल. मग डिसाईड करावं लागेल की फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग. पण याला मी आणखी एकदा डिफरन्शिएट केलं तर मी सांगू शकतो की हे जे फंक्शन आहे f डॅश इट इज ऑलवेज निगेटिव्ह. मग हे जर निगेटिव्ह असेल f डॅशचं जर किंवा एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह असेल या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह असेल याचा अर्थ ते फंक्शन काय सध्या डिक्रीजिंग आहे. या केसमध्ये ऑलवेज निगेटिव्ह म्हणजे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. कुठलं f डॅश एक्स. तर f डॅश एक्सची व्हॅल्यू आधी मोठी असेल नंतर कमी झाली. मग हे जर आपल्याला माहीत पडलं तर बस एक हे मॅक्सिमम व्हॅल्यू झाली हे मिनिमम व्हॅल्यू झाली. हा फॉर्म्युला अप्लाय करा मॅक्सिमम इंटू मिनिमम इंटू b मायनस a. तेच आपण केलं आहे.
ठीक आहे, सिम्पलसा क्वेश्चन होता, इझिली सॉल्व करू शकतो. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. भेटूया परत नेक्स्ट आणखी इंटरेस्टिंग टॉपिकसोबत आणि काही वेगळ्या प्रकारचे क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.